केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC 2024 परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला। त्यामध्ये शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला असून महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आहे। यंदाही UPSC परीक्षेत महाराष्ट्रातील तरुणाईने यश संपादित करत मराठी पताका फडकवली। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातली अदिबा अनम अशफाक अहमदने भारतात 142वी रँक प्राप्त करत दैदिप्यमान यश मिळवले आहे। अदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली आहे। तिच्या यशानंतर आई वडिलांनी पेढा भरवत तिचे कौतुक व अभिनंदन केले। अदिबाने पदवीचे शिक्षण आबेदा इनामदार महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले। अदिबाने BA उर्दू आणि BA गणित विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे। त्यानंतर तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती। अदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नजर जामिया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती। तिच्या या यशाबद्दल तिच्या मित्र, नातेवाईक व कुटुंबियांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। दरम्यान अदिबाने यापूर्वी UPSCची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड यादीत तिचे नाव आले नाही। मात्र तिने हार न मानता पुन्हा UPSC परीक्षेची तयारी केली। यंदाच्या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाल्याने कुटुंबियांनी अत्यानंद व्यक्त केला आहे।